कांदे, बटाटे, चीज. ना तू ऑफिसला नाही गेलीस? नाही ना, गुड फॉर नथिंगनी हाफ एन आवर लेट ये असं सांगितलंय. का ते आय डोंट नो. ऑफिस मध्ये जाऊन काय बोलायचंय हे मला माहितीये, पण हाफ एन आवर लेट काय यायचंय ते मला माहित नाही. मला ना याच्यामध्ये काहीतरी गोम वाटतेय. गोम? ओ यू मीन गेम? गेम नाही ग, गडबड आहे काहीतरी. मावशी, गेम म्हणजे पण गडबड. असू दे, ते जाऊ दे. मला ना काय वाटतंय, तिने तुला मुद्दाम लेट बोलावलंय. तुला लेट बोलवून तिला पनिशमेंट द्यायची असणार. सिरियसली मावशी, तुला असं वाटतं ती मला पनिश करेल? ती राधिका आहे, ती काहीही करू शकते. ती ना तुला जेलमध्ये सुद्धा पाठवू शकते. ऍक्च्युली मावशी, खरंच ती मला जेलमध्ये पाठवेल का ग? नाही ग, तिने मला तिचं वर्ड दिलाय. तिला स्वतः गॅरीपेक्षा ना गुड फॉर नथिंग जास्त ट्रस्टवर्दी वाटते मला. प्लस मी तिला हेल्प पण केली काल. हेल्प? तू तिला? मी हेल्प पडले का? म्हणजे चल सोड ना, जाऊ दे, मला उशीर होतो. बाय. शनाया, शनाया, शनाया. काय सकाळी सकाळी शनाया शनाया शनाया? हा, आणि तू काय करत होतास? मी आंघोळ करत होतो. आंघोळ? आणि इतक्या वेळ? तुझी तर कावळ्याची आंघोळ असते ना. मग आज हत्तीची केली. काहीतरी काय. आणि तू काय करतेस? तू का नाही गेलीस मार्केटला? जाते आता चालत. मग चालत जा, वजन कमी होईल थोडं. आणि पाय दुखतात त्याचं काय? मी त्या शनायाला म्हंटल मला जरा मार्केट पर्यंत सोड, तर नाही. तुला माहितीये का, ती राधिकाची खूप बाजू घेत होती. पण केल्या असं वाटतं ना की ये ना काहीतरी गडबड आहे, काहीतरी लपवते ती आपल्यापासून. गडबड तर मलाही वाटते, ती काहीतरी लपवते. आणि मला आणखी काय वाटतं माहितीये, म्हणजे बघ ना, तो तिचा जो कोणी FGP आहे ना, तो FGP तो दुसरा तिसरा कोणी नसून राधिकाच असली तर? राधिका? हो. आणि जर ती राधिका असेल तर आपली वाट लागेल मावशी. कारण बघ ना, राधिकाचा नवरा गुरुनाथ, त्यामुळे नवरा असल्यामुळे राधिका त्याला वाचवणार. आणि गुरुनाथ शनायावर प्रेम करतो, त्यामुळे गुरुनाथ शनायाला वाचवणार. आपल्याला कोण वाचवणार? आपल्याला रेहू, आजची पूजा राहिली. मोरया रे बाप्पा मोरया रे, मोरया रे बाप्पा मोरया रे. सुबोध, मी निघते रे. हा रेवते, एक मिनिट थांब ना. आज तू 1-to-1 मीटिंगला जाशील नेहाच्या? आज नको ना, मला लवकर शूट आहे रे. अरे तुझ्या ऑफिसच्या जवळच आहे, अर्धा तासात जाऊन येशील. हे बघ, आज अख्खा दिवस मी खूप बिझी आहे, प्लीज तू जा ना. ठीक आहे, मी जातो. तुला माहितीये ना, गेले काही दिवस मी किती बिझी आहे. राधिकाला सुद्धा नाही भेटले रे. मी भेटलो काल वहिनींना. कशी आहे ती? छान आहे. त्यांना काय झालं? तसं नाही रे, हल्ली गुरुमुळे मूड नसतो ना तिचा. नाही, वहिनी खूप स्ट्रॉंग आहे. काल आम्ही ते रावण दहन पाहायला गेलो होतो. वहिनी होत्या, त्यामुळे अथर्वही खूप खुश होता. हो ना, हल्ली अथर्वलाही वेळ नाही देता येत ना तिला. नाही, वहिनी मस्त मॅनेज करतायत सगळं, आणि अथर्वलाही छान वेळ देत आहेत. हा टॉन्ट होता का मला? नाही, टॉन्ट का मारेन मी? तसं वाटलं मला. अरे नाही, मी फक्त बोललो, टॉन्ट वगैरे नाही. जाऊ दे ना, तू काय एक्सप्लेन करतोस? मला कळलं तुला काय म्हणायचं ते. मी निघते. बायका कशाला रागवतील आणि कशाचा काय अर्थ काढतील, देव जाणे. आय थिंक सर वी नीड टू डेलिगेट ऑथॉरिटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज अकॉर्डिंगली. ठीक आहे, सो आपण रूरल आणि अर्बन हे जर दोन मार्केट वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं, सो वी कॅन अचीव्ह बेटर टार्गेट्स, वी कॅन हॅव बेटर. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. शनाया, तू का आलीस इथे? तर कशाला म्हणजे काय? निर्लज्ज मुलगी आहे ही. कामावरनं काढून टाकलं तरी परत आलीस? काय का आलीस परत? हा, परत इन्सल्ट करून घ्यायला आलीस की काय? मला गुड फॉर नथिंग ने. गुड फॉर नथिंग काय गुड फॉर नथिंग? आमच्याच ऑफिस मध्ये तू येतेस आणि गुड फॉर नथिंग असं राधिका वहिनी ना तू सांगतेस? हे बघ,
तू जर आता इकडनं गेली नाहीस ना तर आता मी तुझा इन्सल्ट करणार. सॉरी हा, मला जरा उशीर. ही इथे कशी आली? आता काहीतरी राडा होणार. शनाया, बघ कसे धक्के मारून हकलवतो बघ तुला. रघु काट. सर मी मारले असते सर धक्के, पण बाई माणूस आहे ना. नाही बरोबर आहे तुझं. जेनी, रश्मी प्लीज धक्के मारून बाहेर काढायला. काय काय चाललंय सगळं? शनायाला मीच ऑफिसमध्ये बोलवलं. वहिनी पण आपण हिला कामावरनं काढून टाकलंय आणि तरी तुम्ही असं म्हणताय. एक्झॅक्टली. वहिनी ते काही नाही. जेनी तू हिला बाहेर काढ, आत्ताच्या आत्ता बाहेर काढीला. ताबडतोब बाहेर काढ. थांबा, शांत व्हा. हे पा, जे काही घडलंय त्याबद्दल शन्यानी माझ्याकडे माफी मागितली. त्यामुळेच आजपासून शन्या ऑफिस जॉईन करते. मॅम मॅम आर यू सिरियस? तुम्ही तिला ऑफिस जॉईन करायला सांगताय मॅम? जेनी, आपण सगळ्यांना संधी देतो. यांना पण आपण संधी दिली आहे. तशीच संधी मी शन्याला पण देते सुधारण्याची. नाही नाही वहिनी, म्हणजे तुमचे विचार चांगले, पण चांगले विचार हे चांगल्या माणसांसाठी असायला हवेत. हिच्यासाठी चांगले विचार करून पदरी फक्त उपेक्षाच येणार, बाकी काही नाही. मॅम आय एम रिअली सॉरी. हे बघा, परत माझ्याकडनं असे कुठल्याच चुका नाही होणार. मी तुम्हाला चान्सच नाही देणार बोलायला. प्लीज प्लीज मला माफ करा. शन्या, आजपासून तू ऑफिस जॉईन करतेस, पण एक लक्षात ठेव, सगळ्यांचा विरोध पत्करून मी तुला ऑफिसमध्ये घेते. तेव्हा तुझी एक चूक सुद्धा तुला महागात पडू शकते. कळतंय ना? आज जशी उशिरा आली ना, तशी यापुढे उशिरा येऊ नकोस. अगं तूच तर मला. शन्या, सॉरी मॅम. ऍक्च्युली काय झालं, तुम्ही मला माफ कराल की नाही ह्या विचारात मी खूप स्लो झाले. म्हणजे मी स्लो वॉक करायला लागले, म्हणून मला ऑफिसला यायला उशीर झाला. पण डोंट वरी, मी तुम्हाला कंप्लेंट करायचा एकदा पण चान्स नाही देणार. आय प्रॉमिस. ठीक आहे, सगळ्यांनी कामाला लागा. आनंद भाऊजी, पानवलकर सर, श्रेयस, जेनी जरा आतमध्ये. Just. राधिका वहिनीने सांगितलं म्हणून. बाकी आईचा नंबर आहे माझ्याकडे. आईने तेव्हा सांगितलं होतं की परत इथे दिसली की घरी फोन करा. राधिकाने शनायाला बोलवलंय खरं, पण हे सगळं ती इमोशनल फूल होऊन करत असेल ना, फार मोठी चूक करते. वहिनी, आता जे काही झालं ते मला नाही पटलेलं. तुम्ही शनायाला परत कामावर कसं काय ठेवलं? शनायाला कामावर ठेवणं चुकीचं आहे वहिनी. मॅम इट्स एथिकली रॉंग. मॅम ती किती त्रास देते तुम्हाला, बघा तेव्हा ट्रबल करत असते. आणि ते सगळं जाऊ दे मॅम, तुमचा ऍक्सिडेंट तिच्यामुळे झालाय. हा, मी हे नाही विसरू शकत मॅम, प्लीज. जेनी जरा शांत हो. नाही सर, जेनी म्हणते ते अगदी बरोबर आहे. शनायाला कामावर ठेवणं आम्हाला नाही पटलं. श्रेयस, एक मिनिट. मला असं वाटतं की ह्या सगळ्या बाबतीमध्ये राधिका वहिनींच्या मनात काय, त्यांचा काय विचार आहे ते आपण जाणून घेऊया ना. वहिनी उगाच असा काही निर्णय घेणार नाही. एक्झॅक्टली. सर तुम्ही आम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न नका करू हा, प्लीज. मी तिचा चेहरा पण नाही बघू शकत. तिला बघितलं तरी चीड येते मला.
मॅम शी डज नॉट डिझर्व ऑल दिस. माफी वगैरे मॅम तुम्ही तिला कसं काय माफ केलं मॅम? श्रेयस, जेनी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. वहिनी, आम्ही तुमच्यासाठी काहीही करायला कधी नाही म्हटलंय का? नाही ना? पण प्लीज हे लादू नका आमच्यावर. शनाया बरोबर नाही काम करू शकत. आणि ती सुधारेल वगैरे ह्याचा तर चान्सच नाहीये. नाही नाही, मी तसं म्हणतच नाहीये. पण तुमचा माझ्यावरती तर विश्वास आहे ना? हा, आहे की नाही? ऑफकोर्स आहे. हा, मग झालं तर. हे पा, सगळ्या गोष्टी मी योग्य वेळ आल्यानंतर सांगेनच तुम्हाला. ठीक आहे, पण वहिनी तुम्हाला खूपच अलर्ट राहावं लागेल. कारण शनायाला पुन्हा एकदा चान्स देणं म्हणजे आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं. सर, वहिनी योग्य डिसिजन घेते आणि तुम्ही कोणीच घाबरू नका. काहीही वाईट होणार नाही. याच्यात काही प्लॅन आहे का तुमचा? हो, तसं समज. वहिनी, अहो तुम्ही कोड्यात का बोलताय? इथे डोकं फुटायची वेळ आली. श्रेयस, एकदम शांत राहा. तुझा विश्वास आहे ना माझ्यावरती? मग झालं तर. आणि जे काही होणार आहे ते चांगल्यासाठी होणार, यावर विश्वास ठेव. चला तयारीला लागूया. कॉन्फरन्स आहे ना? वहिनी, मी काय म्हणतो, श्रेयस, विश्वास ठेव. मॅम तुमच्यावर आहे, त्या शनायावर नाही. एनिवे सर. चला सुरू करूया. या स्टार्ट. मार्केट रिसर्च प्रमाणे असं दिसून राहिलंय की आपलं रुरल सेक्टर जरासं वीक पडतं. स्पेशली सातारा आणि सांगलीचं पुढचं जो आहे एरिया तिथे. नाही, पण मग याची कारणं काय आहेत? सर, प्रिसाइजली काहीच सांगता येणार नाही. पण मला असं वाटतं की आपले प्रॉडक्ट्स त्यांच्यापर्यंत आपण पोचवावे. म्हणजे सॅम्पलचे सॅशेस पोचले किंवा मार्केटिंग आपण स्ट्रॉंगली केलं, ऍडव्हर्टायझिंग पण स्ट्रॉंगली केलं. सो राधिका मसाले शुड जस्ट गो इन टू द मार्केट. नाही, त्यासाठी आपण एक टीम नेमली. श्रेयस, तू स्वतः या सगळ्यामध्ये लक्ष घाल. हो. त्यांच्यावर एक मीटिंग कर आणि काय प्रॉब्लेम्स आहेत हे एकदा जाणून घे. नाही नाही, एक मिनिट. सॉरी टू इंटरप्ट इन बिटवीन, पण मला असं वाटतं की मार्केटिंग टीमची नुसतं मीटिंग्स करण्यात काहीच फायदा नाही. आपल्याला सरळ सरळ कळतंय ना त्यांचे एफर्ट्स कमी पडतात. नाही नाही, आय बेग टू डिफर. एफर्ट्स फक्त कमी पडतायत याच्यातला भाग नाही. मग दुसरं काय कारण असणार आहे? त्याच अडचणी समजून घेण्यासाठी आपल्याला एक मीटिंग करावी लागेल. याबाबत परवा मी मार्केटिंग टीमच्या नारकरशी बोललो होतो. त्यांनी सांगितलं की तिथे स्पाइस झोन नावाची एक कंपनी आहे जी आपली रायव्हल कंपनी आहे आणि ती आपल्याला ग्रो करू देत नाही. म्हणजे आपल्या मालाची नुकसानी करतात आणि राधिका मसाल्याची उगाच बदनामी करतात. हो, पण मग यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. काय करू शकतो आपण? नाही, मी सांगतो आपण काय करायला पाहिजे. यापूर्वी सुद्धा आपण. मॅडम, सौमित्र सर आले. मग नाही, मग आले तर काय? बाहेर बसायला सांग ना त्यांना. महत्वाची मीटिंग चालू आहे, कळत नाहीये का? ओके. रघु, हो. त्यांना आत पाठव. मला हे कळतच नाही. आय एम सॉरी. आपण घर आणि ऑफिस वेगळं का नाही ठेवू शकत? हा, इथे आपली महत्वाची मीटिंग चालली आहे ना आता. मग हे घरचे मॅटर आपण नंतरही बोलू शकतो ना. आय मीन, ठीक आहे, मला हे तुमचं वहिनी, भाऊजी, दादा, सम्या हे प्रकरणच कळत नाही. सरळ सरळ आपल्या ऑफिसच्या मीटिंग मध्ये बाहेरच्या माणसाने याचं कारण काय आता? बाहेरचे तुम्ही आहात. ही सगळी माणसं राधिका मसाल्याशी जोडली गेलेली. सौमित्राने राधिका मसाल्याला ऑर्डर दिली म्हणून राधिका मसाले उभी. त्यामुळेच सौमित्राचा आणि राधिका मसाल्याचा जुना संबंध. आणि जेव्हा राधिका एखाद्या माणसाशी नातं जोडते तेव्हा ते कधीही तुटत नाही. अर्थात ती व्यक्ती तेवढी विश्वासार्ह लागते. आणि राहता राहिला प्रश्न भाऊजी, सम्या वगैरे म्हणण्याचा, तर हे राधिका मसाले इथे माझे रूल्स चालतील, तुमचे नाही.
तेव्हा तुम्हाला संधी दिलीये बोलायला तर तेवढंच बोला. रघु बोलो. वहिनी अगदी खरं बोलतायत. राधिका मसालेमध्ये सौमित्रचा खूप मोठा वाटा आहे, खूप मोठं योगदान आहे. येस सर. इनफॅक्ट मॅम आजारी होत्या तेव्हा त्यांनी खूप हेल्प केली आहे. गुड मॉर्निंग. आय एम सॉरी, सिरियस मीटिंग वगैरे चालू आहे का? मी नंतर येतो. अरे नाही नाही सौमित्र, ये ना, ये बस प्लीज. तुझ्यामुळे आम्हाला अजिबात डिस्टर्ब होणार नाहीये. उलट एखादा चांगला सल्लाच मिळेल तुझ्याकडून. काय काही सिरियस म्हणजे इश्यू काय झालाय? सल्ला वगैरे एकदम? नाही, प्रॉब्लेम नाहीये सर. हा, मला कळलंय एक्झॅक्ट प्रॉब्लेम काय आहे. पण आता तुम्ही जी मीटिंग ठरवली मार्केटिंग टीम बरोबर ती होऊ दे. पण आता इथे नुसतं जसं उंटावरून शेळ्या हाकणं आपल्याला चालणार. म्हणजे एखाद्या जबाबदार माणसाने म्हणजे श्रेयस, तू किंवा पानवलकर सर अशा माणसांनी प्रॉपर तिथे जायला पाहिजे. म्हणजे त्या भागात जाऊन सर्वे करायला पाहिजे की नेमकं काय चुकतंय आपलं किंवा अजून काय सुधारणा केली पाहिजे. अशा पद्धतीने काम करूया ना आपण. नाही सौमित्र, म्हणणं तुझं बरोबर आहे, सर्व्हे करायला हवा. पण आमच्या मार्केटिंग टीमने ऑलरेडी सर्व्हे केलाय आणि आनंद सर नारकरांशी बोललेच सुद्धा. नारकरांच्या म्हणण्याप्रमाणे तिकडे जी कंपनी आहे त्या कंपनीमुळे आपल्या प्रोडक्टला जास्त प्रॉब्लेम होतो. म्हणजे ती कंपनी आपल्या प्रोडक्टची जरा बदनामी करते किंवा सॉर्ट ऑफ. पण त्यामुळे झालंय असं की तिकडे आपल्या प्रोडक्टला डिमांडच कमी आहे. त्यामुळे आपल्या मार्केटिंग टीमचं असं म्हणणं पडलं की जिकडे आपल्या प्रोडक्टला डिमांड कमी आहे तिकडे जास्त एफर्ट्स घेण्यापेक्षा जिकडे आपल्या प्रोडक्टला डिमांड जास्त आहे तिकडे आपण जास्त एफर्ट्स घेऊयात. मे बी डिमांड आणखीन वाढेल. एक उदाहरण देतो, म्हणजे पटतंय का बघा. आफ्रिकेत एका शूजची कंपनी होती. त्या शूजच्या कंपनीला तिथे त्यांचा ब्रँड सेल करायचा होता किंवा तिथे कंपनी ओपन करायची होती. सो त्यांनी त्यांचा असाच एक मार्केटिंग मधला माणूस तिथे पाठवला आणि सर्वे करायला सांगितलं त्याला की बघ बाबा किती डिमांड आहे किंवा गरज आहे का. तर त्याने तिथे सर्वे केला आणि लगेच फोन केला त्यांच्या कंपनीला की नाही सर, इथे आपण नको, इथे काही डिमांडच नाही कारण सगळ्या अनवाणीच फिरतात, कोणी शूजच वापरत नाही तर कशाला कंपनी उघडायची, बरोबर ना. पण म्हणून त्या कंपनीने लगेच विचार रद्द नाही केला. त्याने दुसरा एक माणूस पाठवला, त्यानेही सर्वे केला. पण त्या माणसाने लगेच फोन करून सांगितलं पण सर इथे प्रचंड डिमांड आहे कारण इथे कोणी शूजच वापरत नाही. कळतंय का? अप्रोच मधला फरक आहे फक्त. आपला अप्रोच काय आहे ना हे आपण तपासून बघायला पाहिजे ना. म्हणजे आपण त्या एरियात जाऊन हा सर्वे करायला पाहिजे की तो जो कुठला मसाला आहे, जो रायवल मसाला म्हणून तुम्ही मगाशी सांगितलं नाव, त्या मसाल्याची चव नेमकी लोकांना का आवडते, त्यांच्या जेवणातली चव नेमकी आहे कशी, त्यांची डिमांड काय, राधिका मसाले नेमकं कुठे कमी पडतंय, त्या पद्धतीने सर्वे केला तर नक्कीच राधिका मसाल्याला डिमांड येईल ना. काय पण सल्ला दिलाय. अरे हेच मी सुद्धा सांगणार होतो पण माझं कोण ऐकणार ना. ग्रेट. सौमित्र सांगतोय त्याप्रमाणे आपण प्लॅन ऑफ ऍक्शन ठरवूया. सौमित्राने खरंच खूप महत्वाचा सल्ला दिला. सल्ला वगैरे नाही दिलाय मी, आपलं जनरल एक माझा एक्सपिरियन्स मांडला. आणि सल्ला देण्यामुळे मी खरंच मोठा नाही राहता. पानवलकर सर वगैरे आहेत, त्यांना विचारा प्लीज. सौमित्र, शेवटी आम्ही स्मॉल स्केल हँडल करणारी माणसं, तुमच्या इतका ग्लोबल एक्सपिरियन्स नाही आमच्याकडे. काय सर काय. सौमित्र, बट थँक्स फॉर युअर इनपुट. आम्ही नक्कीच इम्प्लिमेंट करू. ठीक आहे मग श्रेयस, तू एक नारकरांबरोबर मीटिंग कर आणि उद्या हे सगळं आपण डिस्कस करूया पुन्हा एकदा. जे तू आहेस ना? येस मॅम. चालेल, चलो मीटिंग ओव्हर. वा, काय मोलाचा सल्ला दिलाय सौमित्र साहेब. प्रत्येक बाबतीत ढवळाढवळ यायची. आईलाही फार कौतुक आहे ना याचं. याला आईच्या मनातून उतरवलं पाहिजे म्हणजे आई याला बरोबर बाहेर काढेल. नाही, मला काहीतरी करायलाच हवं ताबडतोब.
हा हॅलो केडी ऐक मी काय सांगतोय ते नीट ऐक